निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुखोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. त्याच्या बरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशीच शेरडे मेंढरे, गोरे ढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्यांनी आपल्या बरोबर मिसर देशातून मळलेली कणिक आणली होती. तिच्या बेखमीर भाकऱ्या भाजल्या. तिच्यात काही खमीर नव्हते. इजिप्त देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबवायला वेळ मिळाला नाही. त्यांना खाण्यास काही तयार करून घेता आले नाही. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्षे लोटली होती. 430 वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांस मिसर देशातून बाहेर आणले. याकरिता परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे, म्हणून अवश्य पाळावी. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. परुष्याने बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले. आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. ह्यासाठी की यशाया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्या विषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रांना न्याय कळवील. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही, आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.